पुण्याच्या येऊरमधील यशवंत साखर कारखान्याच्या जमीन विक्रीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे। बाजार समिती संचालकांना केलेल्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही स्थगिती दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे हा पालकमंत्री अजित पवार यांना हा शह मानला जातोय। सोबतच महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना या व्यवहाराचे तपासणी करण्याचे आदेश सुद्धा दिले। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 299 कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता। मात्र आता या विक्रीच्या निर्णयाला स्थगिती दिलेली असल्यामुळे चर्चांना उधाण आले। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। चंद्रकांत, पुण्याच्या येऊरमध्ये यशवंत साखर कारखान्याच्या जमीन विक्रीच्या निर्णयाला स्थगिती मिळालेली आहे आणि त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे। होय, बरोबर। हा 299 कोटीचा व्यवहार होता आणि हा तो साखर कारखान्याचं संचालक मंडळ आणि बाजार समिती संचालक मंडळ यांच्यात झाला होता आणि तो अवघ्या नोटरीवरती झाला होता। म्हणजे त्यासाठी कुठली स्टॅम्प ड्युटी भरली नव्हती। म्हणजे नोटरीवरती त्याच्यामुळे अनेक आक्षेप होते। म्हणजे अजित पवार पक्षाचे अजित पवारांचे पहिले कार्यकर्ते राहिलेले विकास लवंडे जे आता शरद पवार गटाचे त्यांनी जे सगळ्या व्यवहाराला आक्षेप घेतला होता। थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती। शरद पवारांनी स्वतः पत्र लिहिलं होतं की हा व्यवहार थांबवा, याच्याबद्दल काही शंका आहेत। आणि याच्यातली आणखीन एक निश्चित बाब म्हणजे संचालक मंडळाचे अध्यक्ष तिकडले कदम आणि इकडले कदम हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत। म्हणजे एका अर्थाने या दोन भावामध्ये व्यवहार झाला हा गंभीर आरोप होता। जरी हे बाजार समितीचे सभापती असले आणि ते कारखान्याचे संचालक असले, म्हणजे दोन भाऊ होते। हवेलीतल्या राजकारणातलं मोठं प्रस्थ आहे कदम बंधूंचं, त्यांनी हा व्यवहार घडून आणला होता आणि दोन्ही अजितदादांचे कार्यकर्ते। हा प्रमुख आक्षेप होता। ही जमीन स्वस्तात विकली, हे सगळं कारखाना दिवाळखोरीत निघालेला ऑलरेडी आणि शहरापासून अगदी जवळ आहे। पुणे शहरापासून म्हणजे करोडोंची जमीन आहे। भली बाजार समितीला विकली असेल पण हा व्यवहार संस्थास्पद होता असे अनेक आक्षेप होते आणि अखेर याच व्यवहाराचा आधार घेऊन मुख्यमंत्र्यांनी या व्यवहाराला स्थगिती दिली। विशेष म्हणजे अजित पवारांनी मंत्रिमंडळ कॅबिनेट मधून या व्यवहाराला मान्यता मिळवली होती तरी स्थगिती मिळाली, हे आणखी इंटरेस्टिंग आहे। याचा अर्थ अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात निश्चित या स्थगिती निमित्ताने चित्त आहे हे समोर आलेलं आहे। निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।